शिवसेना शहर शाखा आणि महिला आघाडी बदलापूर तर्फे बदलापूर शहरामध्ये जागतिक महिला दिन यंदाच्या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वेळेला समाजोपयोगी कार्यक्रमांचं बदलापूरमध्ये आयोजन केलं जातं. नुकतंच आपण बघितला हळदी कुंकुम सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला आणि आता 8 मार्च रोजी येणारा जागतिक महिला दिन यंदाच्या वेळेस सुद्धा तेवढ्याच उत्साहामध्ये साजरा होणार आहे. आयोजक आपल्यासोबत असणार आहे, अनेक महिला पदाधिकारी आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत आणि कशा पद्धतीची रूपरेषा असणार आहे कार्यक्रमाची, मुख्य अट्रॅक्शन काय आहे. यंदाच्या वेळेस असं देखील सांगितलं जातंय की बदलापूर शहरातील उच्च स्तरावर असलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार सोहळा जो आहे तो आयोजन करण्यात आलेला आहे. विविध काही कार्यक्रम देखील आहे. तर आयोजक आपल्यासोबत आहे अभिषेक जाधव सर, त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. तर सर्वप्रथम 8 तारीख जसं आपल्या सर्वांना माहिती आहे महिला जागतिक दिन आहे. तर त्या दिवशी बरेचसे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जसं की 4 वाजता सर्वप्रथम हे कार्यक्रम चालू होणार आहे. 4 वाजता संगीत खुर्चीचा कार्यक्रम पहिले करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक महिलेला त्यामध्ये भाग घेता येईल. 4 ते 6, 6:30 पर्यंत असं संगीत खुर्चीचा कार्यक्रम, विविध खेळ त्या कालावधीमध्ये होणार आहेत. तसंच नंतर 6:30 ते 7, 7:30 वाजेपर्यंत 1-2 असे नृत्य जे महिला आहेत ते म्हणजे बरेच वेळापासून ते काही डान्स क्लास चालवतात, काही म्हणजे ते इच्छुक आहेत, तर त्यांना पण आम्ही संधी दिलेली आहे की तुम्ही सर्वांसमोर या, म्हणून तुम्हाला आम्ही स्टेज देण्याचं काम हे आम्ही नेहमीच शिवसेना करत आलेली आणि याच्या पुढे सुद्धा करेल. तसंच नंतर कॅरिओके स्पर्धा असं आपण ठेवलेली आहे. काही दिवसापूर्वीच 28 तारखेला त्याची सेमीफायनल राऊंड आज आला होता. बदलापूरच्या बरेच स्पर्धकांनी 70 ते 80 महिलांनी त्यामध्ये भाग घेतला होता आणि त्यातले 25 जे महिला होते त्यामधनं सिलेक्ट करण्यात आले होते जे फायनल राऊंडसाठी क्वालिफाय झालेले आहेत. तर 8 तारखेला त्यांच्यामध्ये एक अशी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये होणार आहे 25 महिलांमध्ये. आणि आपण जे संगीत याच्यामध्ये उच्च स्तरावर जे क्वालिफाईड आहेत तसे आपण जज सुद्धा त्या दिवशी बोलवलेले आहेत. तर म्हणजे असं म्हणजे चांगला असं कार्यक्रम आपण महिलांसाठी ठेवलेलं आहे. आणि ठिकाण सर्वात महत्वाचं ठिकाण आहे. काही जण बरेचसे गोंधळतात की ठिकाण माहीत नसतं म्हणून. तर बदलापूर पश्चिमेकडील दत्त चौकात तुषार बेंबळकर यांचं ऑफिस आहे, वॉटर सप्लाय ऑफिसच्या इथे. तिथे मैदान, खाली मैदानावर तिथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम त्या दिवशी करण्यात येणार आहे. आणि बदलापूरकरांना सगळ्यांना मी सांगू इच्छितो की सगळ्यांनी आपली उपस्थिती लावा, कारण की हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि महिलांसाठी. जसं मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, महिलांना कुठेतरी वाव देण्याची गरज आहे. महिलांना कुठेतरी जो त्यांना वेळ भेटत नाही तो आपण देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की त्यांना एक कुठेतरी स्तर भेटावं आणि त्यांना कुठेतरी एक दिवस सगळं त्यांचं विसरून त्यांना एक कुठेतरी अशा कार्यक्रमाचा भाग होता येईल. असे आम्ही शिवसेना पक्षाकडून आम्ही असे अनेक कार्यक्रम असे आम्ही करत राहतो. यंदाच्या वेळेस आपण प्राइज देखील बघतोय, कॅश प्राइज देखील बघायला मिळतात, त्या संदर्भात काय सांगाल? जसं आता मी तुम्हाला सांगितलं कॅरिओके स्पर्धा आहे, तसंच संगीत खुर्ची मधले पण प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे काढले जाणार आहेत. आणि प्रत्येक संगीत खुर्चीमध्ये भाग घेतलेल्या महिलेला एक भेटवस्तू आम्ही देणार आहोत. म्हणजे कोणच निराश होऊन आमच्या इकडनं जाणार नाही. प्रथम, द्वितीय, तृतीय तर आहेच, तर त्याच्यासाठी उगाच मारामारी करायची काही आवश्यकता नाहीये. तर प्रत्येक महिलेला ही भेटवस्तू सुद्धा भेटणार आहे. तसंच जे कॅरिओके स्पर्धा आपण ठेवलेले आहे तर त्याच्यासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय असं कॅश बक्षीस व त्यांना आकर्षक साडी व सन्मान चिन्ह असं आपण त्यामध्ये हे केलेलं आहे. आणि रनर्स अप जे आपण बोलतो उत्तेजनार्थ, ते पण आपण 2 त्यामधनं काढणार आहोत. तर त्यांना पण सन्मान चिन्ह आणि त्यांना ही बक्षिसं असं आपण म्हणजे त्या दिवसासाठी ठेवलेले आहेत. धन्यवाद सर. बरोबर. अजून आपण महत्वाचे देखील अपडेट जे आहे ते घेणारच आहोत. त्यापूर्वी आपण मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. काय आवाहन कराल महिलांना? आव्हान म्हणजे खरोखर हा जो कार्यक्रम आहे तर या वर्षी खास आपले श्री संजय जाधव उपजिल्हा प्रमुख आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक जाधव प्रवक्ते, त्यांनी इतका म्हणजे
असं आवडीने हा छान कार्यक्रम म्हणजे मेहनत घेऊन हा कार्यक्रम ठेवलाय. त्यामुळे महिला अत्यंत यंदा खुश आहेत. म्हणजे पहिल्यांदाच हा एवढा मोठा कार्यक्रम आपला होतोय. आतापर्यंत आपले वामनदादा म्हात्रे हे पण कार्यक्रम करतच आले, पण या वर्षी खास करून श्री संजय जाधव आणि त्यांचा मुलगा कार्यक्रम करत आहेत. माझं आव्हान असं की बदलापूरमध्ये आमचा जो कार्यक्रम आहे तो खरोखर अगदी एक नंबरलाच असतो. हा, त्याच्यामुळे आणि खास विशेषण असं आहे की बदलापूरची स्वरसम्राज्ञी असा जो कार्यक्रम आहे कराओके, हा तर आवर्जून सर्वांनी बघावा. त्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 महिलांनी सहभाग घेतला होता. त्याच्यातून आपण आता हे 25 स्पर्धक निवडलेत, तर त्याच्यातून अजून आपण म्हणजे या सगळ्यांना हो गायन येतं एवढं? हो एवढ्या महिला आहेतच बदलापूरमध्ये. हे खरोखर म्हणजे कौतुक आहे सर्वांसाठी. आणि शिवाय त्यांनी संगीत खुर्ची आणि काही डान्स असेही कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत. महिलांना अगदी भरभरून मला वाटतं दिवसभर अगदी म्हणजे एन्जॉय आहे हा एक प्रकारचा. आणि त्यांनी संपूर्ण खूप छान व्यवस्था केलेली आहे. आवर्जून सर्व महिलांनी उपस्थिती लावावी आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून चांगले चांगले कार्यक्रम नेहमीच घेतले जातात. तयारी कशी सुरू आहे, काय सांगाल महिला? आपण पाहतो की शिवसेनेच्या माध्यमातून जे वर्षाचे 12 सण असतात, तो प्रत्येक सण हा अगदी हौसेने साजरा केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं की 8 मार्चचा हा जो महिला दिन आहे हा नक्कीच वैविध्यपूर्ण असणार आहे. की याच्यामध्ये म्हणजे संगीत खुर्ची वगैरे या ज्या आहेत या स्पर्धा प्रत्येक महिलेला स्वतःमध्ये आलेली मरगळ काढून टाकण्यासाठी आपण ठेवलाय. आणि कराओके म्युझिक जसं आता गोगाले मॅडमने सांगितलं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन तो कार्यक्रम आहे. आणि शिवाय आपण असा अजून एक त्याच्यामध्ये स्पर्धा घेतोय, ऑन दी स्पॉट बक्षीस असे 50. मग त्याच्यामध्ये काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असतील किंवा असं काहीतरी वेगळं असेल तिथं. म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल की एखादीच्या पाकिटामध्ये 10 रुपयाचं कॉईन आहे, अशा महिलेला देखील बक्षीस दिलं जाणार आहे. हा सरप्राईज. आणि आता आपण दरवेळेला डॉक्टर, वकील वगैरे उच्चभ्रू जे उच्च शिक्षित आहेत यांचे सत्कार करतो, पण यावेळेला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ते सुशिक्षित नाहीयेत, पण ते त्यांच्या घराचा एक खूप मोठा आधार आहेत. आर्थिकदृष्ट्या आपल्या घराला आर्थिक बळकटी देण्याचं काम करतात. मग त्याच्यामध्ये महिला कोणी भाजी विकणाऱ्या असतील, कोणी घरकाम करणाऱ्या असतील, घरोघरी जाऊन स्वयंपाक करणाऱ्या असतील, हॉस्पिटलमध्ये मावशीचं काम करणाऱ्या असतील, त्यांचाही सत्कार होणं गरजेचं आहे. कारण शेवटी काही जरी झालं तरी नारी ही नारायणी असते. त्यामुळं आणि या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे आयोजक श्री संजय दादा जाधव आणि त्यांचा मुलगा अभिषेक जाधव यांनी खूप म्हणजे जीव ओतून केलेली आहे. आता फक्त सगळ्या समस्त बदलापूरकरांना एवढंच आव्हान आहे की इतका सुंदर दर्जेदार कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी हिरिरीने भाग घ्या आणि त्या दिवसाची मजा लुटा. त्या दिवशी काही पाणपोईचं देखील उद्घाटन सोहळा पार पडणार आहे याची माहिती मिळते, काय सांगाल? नाही, जसं की मागच्या वेळेस आपण शिवजयंतीच्या निमित्ताने आपण बस स्थानक इथे आपण पानपोई उभारली होती आणि आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलं होतं. तर तुमच्या माध्यमातून त्याच दिवशी बरेचसे कमेंट्स सुद्धा येत होते आणि तुम्हीच आमच्याकडे मागणी केली होती की बरेचसे बदलापूरचे नागरिक जे आहेत त्यांची मागणी आहे की स्टेशनच्या परिसरात एक पानपोई झाली पाहिजे, जेणेकरून नागरिकांना याचा लाभ घेता येईल. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं 15 दिवसाचा मला वेळ द्या, 15 दिवसात मी ते उभारल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वांना तेच सांगायचंय की 8 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही रेल्वे परिसरात आपल्या पश्चिमेकडील जे भाजी मंडई आहे त्याच्या समोरच आम्ही जागा निश्चित केलेली आहे. तर तिथे आम्ही सगळे येत आहोत. तर आपण सर्वांनी आम्हाला पाठबळ द्यावा की तुम्ही एक ऊर्जा भेटते काम करायची. आणि असं असंख्य बदलापूरकरांचे जे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळात नक्की आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि असे अनेक विविध कार्यक्रम, मी जसं त्या दिवशी म्हटलं तुम्हाला की आमचे शहर प्रमुख यांना मला व्यस्तच ठेवायचंय, की त्यांना नवीन नवीन उद्घाटन त्यांना करायचंच आहे. सारखं सारखं त्यांना आम्ही बोलवणार आहेत की एक झालं की दुसरं काय ना काय, म्हणजे जिथे बदलापूरकर जिथे काही गोष्टींपासून वंचित आहे त्या समस्या आमच्या माध्यमातून या सोडवल्या जाणार आहेत.
धन्यवाद सर. खरोखर बदलापूर शहराला अभिषेक जाधव यांसारख्या एक युवा नेतृत्वाची गरज आहे आणि आपण घेतलेल्या ज्या काही समस्या आपण सांगतो त्या बातम्यांची ते चांगली दखल घेत आहेत त्याबद्दल खरंच धन्यवाद सर. तर भेटूया आपण आता 8 तारखेला 8 मार्चला. तुम्ही सुद्धा नक्कीच या जागतिक महिला दिन साजरा होणार आहे आणि डेट आणि जो काही ठिकाण आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये जे काही आपलं जल प्राधिकरणाचं ऑफिस आहे त्याच ठिकाणी हा मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा होणार आहे. तुम्ही पण या आणि बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.